तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात हवामान कसं असणार आहे, पाऊस हा कसा असणार आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने आत्ताच अपडेट केलेली आहे आणि ही माहिती आपण सविस्तर विथ प्रूफ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही इथे पाहू शकता प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार हा नकाशा आहे। या नकाशावरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वॉर्निंग डे 2 म्हणजेच 7 ऑक्टोबर 2025 रोजी प्रत्येक जिल्ह्यात हवामान कसं असणार, पाऊस कसा असणार त्याविषयीची माहिती येथे आहे। ती आता आपण एक एक करून येथे सविस्तर पाहूया की ज्यामध्ये सुरुवातीला तुम्ही येथे पाहू शकता गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, भंडारदरा आणि गोंदिया हे 4 जिल्हे असे आहेत की या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांमध्ये विजेचं साइन आहे। म्हणजे याचा अर्थ असा की या जिल्ह्यात 7 ऑक्टोबर रोजी जो आहे तो येलो अलर्ट सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होणार आहे अशा प्रकारची माहिती ही येथे वर्तवण्यात येते। त्यानंतर आहे आता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि त्यानंतर पालघर व ठाणे हे देखील असे जिल्हे आहेत की या जिल्ह्यांसाठी देखील येथे येलो अलर्ट देण्यात आलेला असून यावरती विजेचं साइन म्हणजे याचा अर्थ असा की येथे देखील जो आहे तो सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये मात्र एक कॉमन अशी गोष्ट आहे की येथे कुठेही जोरदार पाऊस होण्याचे चिन्ह दाखवलेले नाहीत, फक्त विजेंचा कडकडाट हा पाहायला मिळेल। आता त्यानंतर आहे नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव आणि बीड या आणि येथे रायगड आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा व त्याचबरोबर इथे विजेचा कडकडाट हा पाहायला मिळेल अशा प्रकारची माहिती देखील पाहायला मिळते। त्यानंतर आहे नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोले, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली झाले, त्यानंतर सोलापूर, सातारा, पुणे, पुण्याचा देखील वरचा भाग, साताऱ्याचा खालचा भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडच आहे। यामध्ये कशाही प्रकारचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही आणि कशाही प्रकारचा साइन देखील येथे देण्यात आलेला नाही। म्हणजेच या नकाशावरील 14 ते 15 असे जिल्हे आहेत की जेथे फक्त येलो अलर्ट आणि विजेचा साइन आहे। म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। पाऊस हा भरपूर होणार नाही पण विजेंचा कडकडाट देखील पाहायला मिळेल अशा प्रकारचा अंदाज देखील आपल्याला यामधून समोर येतोय। तर एकूणच ही आहे 7 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात पाऊस कसा असणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।